Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9th textbook Beehive poem Wind by Subramaniam Bharti, translated from the Tamil by A.K. Ramanujan. So, Subramaniam Bharti 1882-1921 was a great Tamil poet famous for his patriotism in the pre-independence era. सुब्रमण्यम भारती तमिळ पोएट आहेत. स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी अतिशय देशभक्तीवर गाणेही अतिशय सुंदर गाणे हे लिहिलेले आहेत जे खूप फेमस झाले. A.K. Ramanujan is a Kannada and English poet, well known for his translation of classical and modern poetry. A.K. Ramanujan हे कन्नडाचे आहेत, जे इंग्लिश पोएट आहेत. कन्नड आणि इंग्लिश दोन्ही भाषेचे ट्रान्सलेशन त्यांनी केलेलं आहे क्लासिकल आणि मॉडर्न पोएट्री या दोन्हीमधलं. क्लासिकल म्हणजे शास्त्रीय आणि आधुनिक पुरातन आपण म्हणूया. सो विंड ही एक पोएम आहे. आपल्याला आज याचा अभ्यास करायचा आहे. सो विंड ब्लोज स्ट्रॉंगली अँड कॉजेस अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. खूप जोराने वाहते आणि त्याच्यामुळे विनाश डिस्ट्रक्शन होतो. हाऊ कॅन वी मेक फ्रेंड विथ इट. आपण त्याच्याशी मैत्री कशी करायची आहे त्या वाऱ्याशी. So here wind as a title suggests God's will for a variety of reason. Wind can be constructive and wind can be destructive. आणि ते देवाची जी इच्छा आहे आपण म्हणूया की या वाऱ्यासाठी ही खूप अनेक असे कारणं आहेत. जसं आपण म्हणूया की वारा हा जसा विनाशकारी आहे तसा गरजेचा पण आहे, कन्स्ट्रक्टिव्ह पण आहे. म्हणून हे दोन्ही ज्या बाजू आहेत हा विंड हा करत असतो. लेट्स स्टार्ट. विंड कम softly, don't break the shutters of the window, don't scatter the papers. आता पहा, आता पहिलं म्हटलेलं आहे विंड कम सॉफ्टली, हळुवारपणे येत आहे. सो डोंट ब्रेक द शटर्स ऑफ द विंडो. विंडोचे जे काही शटर्स आहेत, दरवाजे आपण म्हणूया, जे विंडोचे खिडक्यांचे जे काही शटर्स असतात ते तोडू नको असं ते सांगतायत. जसं काही लाकडी असतात किंवा मग काचेचे असतात. डोंट स्कॅटर द पेपर. किंवा वारं जर जोरात आलं जसं पेपर सगळे स्कॅटर म्हणजे पसरतात तेही करू नको. डोंट थ्रो डाऊन द बुक्स ऑन द शेल्फ. देअर लुक वॉट यू डीड. यू थ्रू देम ऑल डाऊन. आणि मग तू जर जोरामध्ये आला तर सगळे माझ्या शेल्फमध्ये कपाटामध्ये ठेवलेले पुस्तकंही खाली पडतील. आणि तू हे काय केलेलं आहेस, सगळे हे खाली पडलेले आहेत. यू टोर द पेजेस ऑफ द बुक. यू बॉट रेन अगेन. तू हे पुस्तकाचे पेजेस पण पाडलेले आहेत आणि पाऊस पण आणलेला आहे. सो द बोथ द क्वालिटी हिअर एक्सप्लेन द कन्स्ट्रक्टिव्ह ॲज वेल ॲज डिस्ट्रक्टिव्ह. सो लुक ॲट दॅट कन्स्ट्रक्टिव्ह क्वालिटी फर्स्ट. विंड ॲज इट कम्स सॉफ्टली अँड ह्युमन बीइंग ऑर एनी लिव्हिंग थिंग्स रिक्वायर विंड. इज फॉर वी कॅन से ऑक्सिजन. सो wind can bring rain. So rain also helpful for living things. It can be also destructive. It's break the windows, scatter the pages and fall the books all down, store the pages. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण म्हणूया दोन्ही पद्धतीने विंड ही गरजेचं आहे. पाऊस आणतं हळूवारपणे, त्याची आपल्याला वाऱ्याची गरज आहे. खूप गरम झाल्यानंतरही वारा लागतो. परंतु काही वेळा विंग जोरात येते, खिडकी पटकन जोरात आदळते, सगळे पेपर आपले पसरून टाकते, पुस्तकं खाली पडते, त्याचे पानेही फाडली जातात. सो अशा दोन्ही अर्थाने येथे वापरलेलं आहे. सो लेट्स मूव. देअर लुक वॉट यू डीड. यू थ्रू देम ऑल डाऊन. यू टोर द पेजेस ऑफ द बुक. यू बॉट ट्रेन अगेन. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. यू आर व्हेरी क्लेवर ॲट पोकिंग फन ॲट विकलिंग्स. आणि तू खूप हुशार आहेस. आता पोकिंग फन म्हणजे काय? मेकिंग फन. मेकिंग फन ॲट विकलिंग्स. जे विकलिंग इथे अर्थ आहे वीक पर्सन. वीक पर्सनला तू रिडिक्युल्स किंवा मॉक उपहासाने त्यांच्याकडे हसतोस असं तू वारा आहेस. फ्रेल क्रम्बलिंग हाऊसेस, क्रम्बलिंग डोर्स, क्रम्बलिंग रॅफ्टर्स, क्रम्बलिंग वुड्स, क्रम्बलिंग बॉडीज, क्रम्बलिंग लाईव्स, क्रम्बलिंग हार्ट्स. आता पहा, फ्रेल मीन्स डिस्ट्रॉय, नष्ट करणे. तो काय काय नष्ट करतोय? घरे, डोर्स दरवाजे, रॅफ्टर्स म्हणजे आपण म्हणूया छत, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्रम्बलिंग वुड्स जंगल विनाशकारी आपण म्हणूया किंवा लाकूड म्हणूया. बॉडीज, इथे बॉडीज आता अर्थ आहे इथं
लिव्हिंग थिंग्स, ते ॲनिमलही असू शकतात किंवा मग ह्युमन बिईंग. क्रम्बलिंग लाईव्स, जिवंत माणसं किंवा जीव जो आहे तोही नष्ट किंवा ब्रेक. क्रम्बलिंग या शब्दाचा अर्थ आहे ब्रेक करणं, तोडणं. सो क्रम्बलिंग हार्ट्स, हृदय तोडणे, हेही सगळं कामं जो आहे ते वारा हा करत आहे असं तो सांगतो. जे वीक लोक आहेत यांना तो त्यांना आणखीनही कशा पद्धतीने वीक लोकांना तू सहज हरवू शकतोस, परंतु जे स्ट्रॉंग्स आहेत त्यांना आणखीनही स्ट्रॉंग करतो. जे वीक आहेत ते आणखीन वीकही होतात तुझ्यामुळे, असं येथे कवी सांगतायत. द विंड गॉड विनोज अँड क्रशेस देम ऑल. सो इथे विनोज या शब्दाचा अर्थ असा आहे, विनोज मीन्स ब्लो ग्रेन फ्री ऑफ chaff, सेपरेट ग्रेन फ्रॉम द हस्क बाय ब्लोईंग ऑन इट. म्हणजे जसं आपण सुपल्यामध्ये गहू घेतो आणि वाऱ्याच्या दिशेने करतो, का बरं? गहू खाली पडतो आणि त्याची जी काही घाण आहे, त्याचे गव्हामधलं जे कवर आहे किंवा मग साळी ज्या आहेत, दगडं जे आहेत, त्या म्हणूया दगडं आणि जो पाला आहे तो बाहेर पडतो, जे जड आहे ते खाली पडतं, जे उपयोगाचं आहे माणसाच्या. तशा पद्धतीने विनोज आहे. सो विंड गॉड सेपरेट, विनोज मीन्स सेपरेट करतात जे काही युजलेस आहेत त्या गोष्टी, चांगल्या गोष्टी आणि युजलेस गोष्टी. अँड क्रशेस देम ऑल, आणि त्यांना तू मारून टाकतोस, पाडून टाकतोस. सो यू वोंट डू वॉट यू टेल हिम. आणि ते सांगतायत कवी, तू जे सांगशील ते तो करत नाही. सो कम लेट्स बिल्ड स्ट्रॉंग होम्स, आणि म्हणून ये आणि आता आपण काय बनवूया, सगळेजण अतिशय मजबूत घरे बांधूया जेणेकरून तो पाडू शकणार नाहीत. म्हणून इथं पॉझिटिव्ह नोट इथे पण आहे. जसं तो हाऊस, डोअर, पेपर हे सगळं पाडतोय, बॉडीज, ह्युमन बिईंग्स, लाईव्ज, हार्टही तोडतोय, तसं जर आपण स्ट्रॉंग घरं बांधले तर तो काही करू शकणार नाही आहे. सो लेट्स जॉईन द डोअर फर्मली, डोअर्स चांगले मजबूत करायचे आहेत. प्रॅक्टिस टू फर्म द बॉडी, चांगला व्यायाम करायचा आहे, फर्म बॉडी ही आपली पाहिजे. मेक हार्ट स्टडी फास्ट, आपलं जे हार्ट आहे, हृदय जे आहे ते स्टडी फास्ट, स्ट्रॉंग केलं पाहिजे, व्हेरी डिवोटेड असं असलं पाहिजे. डू दिस अँड विंड विल बी फ्रेंड विथ अस. असं जर आपण केलं तर आपला विंड हा फ्रेंड असणार आहे. कारण जर आपण जर स्ट्रॉंग असू, त्या घरासारखं, आपल्या बॉडीसारखं, आपले जर दरवाजे भक्कम असतील तर वारा काही करू शकणार नाही. आपली विल पॉवर जर स्ट्रॉंग असली तर वारा हा किंवा अनेक ज्या वाईट घटना किंवा दृष्ट प्रवृत्ती आपल्याला हलवू शकतात, ज्याच्यामुळे आपल्याला जीवनामध्ये अपयश येतं, अशा ज्या घटना होतात त्या आपल्याला, आपण काहीही जरी झालं तरी आपण एवढे मजबूत असो की आपण काहीही कितीही संकट आली तरी आपण त्याच्यापासून पळणार नाही आहेत. हाही संदेश यात कवितेमधून दिलेला आहे. डू दिस अँड द विंड विल बी फ्रेंड विथ अस. आणि मग असं जर केलं तर वारा हा आपला मित्र होणार आहे. द विंड ब्लोज आउट वीक फायर्स, ही मेक्स स्ट्रॉंग फायर रोअर अँड फ्लरिश. आता इथे दोन शब्द आपल्याला म्हणून या विरोधाभास कसा आहे की जर थोडंसं जर आपण फायर असेल, आग जर असेल तर तो पटकन वाऱ्यामुळे विझतो, परंतु जर स्ट्रॉंग फायर असेल, पूर्ण जंगलाला आग लागली, वारा जर आला तर आणखीन वाग होते, आग जास्त वाढत चालते, फ्लोरिश, ग्रो होत चालते आग. आणि म्हणून आपण म्हणूया जे दुबळे आहेत ते पटकन आपण म्हणूया त्या संकटापुढे हार मानतात, परंतु जे स्ट्रॉंग्स आहेत ते आणखीन स्ट्रॉंग होत जातात, कितीही संकट आले ते मजबूत राहतात. सो हिज फ्रेंडशिप इज गुड, वी प्रेज हिम एव्हरी डे. आणि म्हणून याची जी वाऱ्याची जी मैत्री आहे ते चांगलं आहे, संकटाशी जी मैत्री आहे ती केली आहे, चांगली आहे, आणि म्हणून आपण त्याची स्तुती प्रत्येक दिवशीही केली पाहिजे. सो अशा आशयाची ही पोएम होते, सुब्रमण्यम भारती यांनी लिहिलेले पोएम होते. याच्यामध्ये काही फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतील. तर पहिलं ते 3 ओळी ज्या आहेत, डोंट डोंट डोंट, हा शब्द रिपीट झालेला आहे, आणि असं जर शब्द रिपीट झाला 2 अँड मोर कन्झिक्युटिव्ह लाईनमध्ये तर ॲनाफोरा हा फिगर ऑफ स्पीच होतो. आता ही संपूर्ण पोएम जी आहे पर्सोनिफिकेशन आहे, म्हणजे निर्जीवाला सजीवाची उपमा ज्यावेळेस दिली जाते. विंडला कोणती क्वालिटी दिलेली आहे, ॲनिमेट, इनॲनिमेट ज्या विंड आहे आपण म्हणूया त्याला ॲनिमेट थिंग्सच्या क्वालिटीज दिलेल्या आहेत, त्या संपूर्ण कवितेमध्ये दिलेल्या आहेत. सो विंड क्रशिंग, क्रम्बलिंग हार्ट्स, क्रम्बलिंग लाईव्स, राईट. सो इट कम्स सॉफ्टली, सो इट इज ऑल्सो, सो वी हॅव टू बिल्ड अ स्ट्रॉंग होम. म्हणून हे संपूर्ण जी कविता आहे पर्सोनिफिकेशन आहे. रिपिटेशन या कवितेमध्ये तिसरा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो रिपिटेशन आहे. रिपिटेशनमध्ये आपल्याला ही ओळ पाहायला मिळते, पहा इथे, द विंड गॉड विनोज
wind winnows. So व sound is repeated here again. So हे जे रिपिटेशन आहे, विनोज, हे रिपिटेशन आहे. पुन्हा पुन्हा ते शब्द आपण म्हणूया आपल्याला या पोएम्समध्ये एकसारखे शब्द आलेले आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर सिम्बॉलिझम, या कवितेमध्ये सिम्बॉलिझम, प्रतीक हे वापरलेलं आहे. जसं आपण शब्दशः अर्थ ह्या कवितेतून घेत नाही, याच्यामधून काहीतरी मेसेज दिला आहे कवीने. का असा की विंड इज द क्वालिटी याच्या विंडची अशी आहे की विंड कॅन बी कन्स्ट्रक्टिव्ह as well as destructive. It's God will for a variety of reason. So when wind blows strongly, it causes a lot of destruction, but it can brought it rain also. It comes very softly. It makes you strong. So its friendship is very necessary. हे म्हणून हे सिम्बॉलिझम याच्यामध्ये वापरलेलं आहे. त्याचबरोबर या पोएममध्ये ॲलिटरेशन ही आपल्याला पाहायला मिळतं की जसं मी मगाशी सांगितलं होतं ना, उंट, जसं ते रिपिटेशनमध्ये सांगितलं की रिपिटेशन म्हणजे एखादा शब्द डबल रिपीट होतो. हे पहा, काही शब्द जसे आहेत यू, डोंट, हे रिपिटेशन आहे. शब्द रिपीट झाला तर मगाशी थोडंसं माझं सांगताना हे झालं, परंतु रिपिटेशन म्हणजे शब्दाचा पुन्हा तो शब्द वापरला जाणार. डोंट, यू. आणि ॲलिट्रेशन म्हणजे साऊंड रिपीट होणं, जसं विंड विनोज, व साऊंड हा रिपीट झालेला आहे. सो हे ॲलिट्रेशन या हा फिगर ऑफ स्पीच येथे यूज केलेला आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.